योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी 21 जून रोजी योग दिन साजरा केला जातो। ऐरोली सेक्टर 5 जानकी मडवी हॉल येथे भाजपा ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मडवी व भाजपा नगरसेविका रेश्मा मडवी यांच्या माध्यमातून योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। भाजपा ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मडवी यांचा 21 जून रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका रेश्मा मडवी यांच्या नेतृत्वाखाली 12वे योग महोत्सव आयोजित करण्यात आले। सर्वप्रथम सर्व मान्यवर महिला व पुरुष यांनी भारत मातेच्या प्रतिमेस हार घालून व फुले वाहून तसेच प्रत्येकाने दीप प्रज्वलन करून योग दिन कार्यक्रमाची सुरुवात केली। रेश्मा मडवी यांनी सर्वांना योग दिनानिमित्त योगा मॅट वाटप केले। तसेच विविध प्रकारचे योगासन करण्यात आले। यामध्ये पतंजली व योगा शिक्षक यांनी उपस्थित राहून योगाचे मार्गदर्शन केले। शेवटी योगा शिक्षक पतंजली संस्था व इतर संस्था यांचे नगरसेविका आणि मान्यवर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते। सर्वांनी त्याचा लाभ घेतला। या प्रसंगी नगरसेविका रेश्मा मडवी, विधी समिती उपसभापती शिवाजी खोपडे, नगरसेविका श्रेया जिरगे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा संध्या सावंत, भाजपा विस्तारक अरुण पडते, ममता जोशी, लीनस प्रेसिडेंट छाया कार्यकर, योगा टीचर चंद्रिका जयस्वाल, जयश्री पाटील, हर्षला कोटकर, वैशाली पाटील, पतंजली संस्थेच्या महिला, योगा टीचर, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून योगाचा आनंद लुटला। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार। ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेशजी मडवी यांचा आज वाढदिवस। त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त जानकीबाई हॉलमध्ये आपण योग दिन हा साजरा केलेला आहे। या दिनानिमित्त अनेक योगप्रेमी आणि योग टीचर इथे उपस्थित होते। संध्या सावंत झाले, खोपडेजी झाले, जिरगेताई झाल्या, असे अनेक मान्यवर देखील इथे उपस्थित होते। त्याबद्दल त्यांचेही हार्दिक धन्यवाद। आजच्या दिवसानिमित्त योगा दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि राजेश मडवी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। संपूर्ण जगातील योगप्रिय लोकांना आज जागतिक योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस हा 21 जून जगातला सर्वात मोठा दिवस आणि या दिवशी अनेक नैसर्गिकरित्या फायदेशीर असलेला हा दिवस असल्यामुळे 21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो। 2014ला आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जगासमोर आवाहन केले की 21 जून रोजी योगा दिन म्हणून साजरा करावा आणि जगाने ते स्वीकारले। 2015 पासून जागतिक योगा दिन साजरा केला जात आहे। प्रत्येक लोकांना मी सांगू इच्छिते की भारताने जगभराला दिलेली ही मोठी ठेवी आहे। योग म्हणजे निरोगी राहण्याचा एकमेव मंत्र आहे। तो जर लोकांनी अवलंबला तर हॉस्पिटल आणि औषधांपासून नक्कीच मुक्तता आहे। पूर्वीची लोक नियमित योगा करत असत आणि नियमित त्यांच्या या योग साधनेमुळे सगळ्यांना त्याचा फायदा होत होता। प्रत्येक पूर्वीचा लोक हा रोगमुक्त होता, निव्वळ आणि निव्वळ त्यांच्या योगासनामुळे। आपल्याला सर्वांना सांगू इच्छिते की दररोजच्या धकाबुकीच्या जीवनातनं स्वतःसाठी म्हणून दिवसातला 15 मिनिटं का
हो, पण काढा आणि योगासने करा. ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर होईल आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. तरीच जागतिक योगा दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आज मंडळ अध्यक्ष राजेशजी मडवी यांच्याद्वारे जानकीबाई हॉलमध्ये आपण योगा दिन साजरा केला. त्यावेळेस अनेक योगप्रेमी आणि योग टीचर अवेलेबल होते. यांचा देखील धन्यवाद का त्यांनी आमच्या समवेत आणि आमच्याकडून योगासने करून घेतली आणि त्यांचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. पुन्हा एकदा जागतिक योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. योगा करा, निरोगी राहा आणि खुश राहा. धन्यवाद. योगाचं खूप महत्त्व आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यात, कारण की जागतिक योगा दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. योगा मी म्हणेल की भारताने जगाला दिलेला हा वारसा आहे निरोगी राहण्यासाठी, आणि तो वारसा सर्व जगाने स्वीकारला आहे. आता दुर्दैव असं आहे की आपण आपलाच वारसा विसरत चाललेलो आहे. आपल्याच पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या शिकवणी विसरत चाललो आहे. तर जागतिक योगा दिनानिमित्त मी हे शुभेच्छा देऊ इच्छिते की आपण योग करत राहा. दिवसातले 10 मिनिटं फक्त आपण योगा केला तर आपण निरोगी राहू शकतो. पुढच्या कित्येक वर्ष आपण निरोगी राहण्यासाठी योग हा निश्चितच महत्त्वाचा आहे. आणि प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व नागरिकांना मी हाच संदेश देऊ इच्छिते की योगा करा आणि खुश राहा, आपलं जीवन निरोगी ठेवा. नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आज जानकीबाई मडवी हॉलमध्ये एक सुंदर असा योगाचा आम्ही कार्यक्रम घेतला होता आणि त्याला अगदी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. आमचे आदरणीय गणेशजी नाईक साहेब, तसेच आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब ज्यांनी आज आवाहन केलं होतं की योगा दिन हा पूर्ण भारतभर चांगल्या पद्धतीने आपण केला पाहिजे आणि योगाचं महत्त्व सगळ्यांना पटलं पाहिजे. त्या निमित्ताने योगा टीचर म्हणून आमच्या ह्या चंद्रिका जयस्वाल आणि इतरही सगळे पतंजलीचे योगा शिक्षक आज इथे उपस्थित होते आणि त्यांनी एक योगाचा सुंदर कार्यक्रम असा सांगितलं. ओंकार कसा आपण करायचा आणि कपालभाती वगैरे सगळे प्रकार त्यांनी करून घेतले सर्व लोकांकडून. त्यामुळे एक चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सर्वांचा हातभार लागला. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माय नेम इज चंद्रिका जायसवाल. मैं चंद्रिका मैडम हूँ और मैं लीनस क्लब से भी मेंबर हूँ, बीजेपी के भी मेंबर हूँ, पतंजलि का योगा टीचर हूँ. हमने और संध्या मैडम ने मिलके हम लोग ये अरेंजमेंट किए हैं और योगा मोदी जी 2015 में स्टार्ट किए थे राष्ट्रीय योगा डे. इसके वजह से हम लोग भी राष्ट्रीय योगा डे मनाते हैं और हर साल मनाते रहेंगे. थैंक यू सर. अवसर पर हमारा डिस्ट्रिक्ट MH1 प्रगति, we have joined this organization for this particular item, and our Chandrika madam has given us invitation for this. On district level, our district president Dr. Meena Dev could not attend it, so I am as a district advisor, I am attending this program on her behalf, and we are really pleased to see this organization. It was well organized program. Those who are not aware of these benefits of yoga, through this I think everybody has picked up the message given through yoga din, and I think this experience many of us will try to continue doing yoga, if not daily, at least sometimes, and then I'm sure everybody of us will get benefited by that. Thank you so much for this. नमस्कार. आज 21 जून योगा दिवस आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये योगाची पूर्ण जनजागृती केलेली आहे आणि प्रत्येक माणसाने घरामध्ये, गार्डनमध्ये पूर्ण परिवाराला घेऊन एकत्र योगा केला पाहिजे. योगामुळे पूर्ण शरीराची आतली जी
शरीराची आतली जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित होते, आजारपण पूर्णपणे दूर होते, माणूस सुदृढ राहतं, आरोग्य ठीक राहतं, मन शरीर सर्व प्रकारे शांत राहतं. म्हणून सगळ्यांनी योगा केला पाहिजे आणि भारताला योगाची एक मिळालेली देणगी आहे आणि या योगा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्याकडून हा कार्यक्रम पूर्णपणे छान प्रकारे पार पडलेल्या आमच्या महिला मोर्चाच्या महामंत्री संध्याताई सामंत यांना योगा दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर माझ्या सगळ्या नगरसेविका रेश्माताई मडवी, श्रेयाताई जिरगे यांनाही माझ्याकडून योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.